हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 मध्ये जो अंतरिम निकाल लागलेला आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं याची पूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येत नसेल तर काही अडचण असेल तर माझा नंबर या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, तुम्ही या ठिकाणी मला संपर्क करू शकता, तुमची मदत करण्यात येईल. तर पहिल्यांदा तुम्हाला इथं तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. जो तुमचा युजर नेम आणि पासवर्ड असेल तो टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. साईट सध्या स्लो आहे, त्याच्यामुळं वेळ लागतो थोडासा. त्याच्यामुळं घाबरायचं काही कारण नाही. आज नाही झालं तर एक उद्याला ट्राय करा, पण आजही होतंय, फक्त थोडासा वेळ लागतोय. तर लॉग इन झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय ते तुम्हाला असणार, मी आता लाईव्ह पुढे दाखवतो, त्याच्यामुळे पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर कसं पेज ओपन होतंय ते पहा. आता बघा, लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर मोबाईलवर ओपन होते. त्याच्यानंतर तुम्ही असणार या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतात: मुख्य पृष्ठ, अंतरिम निकाल आणि अंतरिम निकाल गुण पडताळणी. तर या ठिकाणी तुम्हाला गुण पडताळणी करायची आहे, तर या ठिकाणी शेवटच्या ऑप्शनवर टच करा. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस, पुढचं पेज ओपन झाल्यानंतर लगेच पहा कशी असेल. बघा, जर तुमच्याकडे 2 पेपर तुम्ही दिले असतील तर इथं तुम्हाला पेपर सिलेक्ट करायचा आहे. या उमेदवारांनी एकच पेपर दिलेला होता, त्याच्यामुळे असणार इथं डायरेक्ट एक पेपर ओपन होईल. ज्यांचा 2 असेल त्यांचा 2 ओपन होईल. ज्यांचे दोन्ही असतील तिथं तुम्हाला ऑप्शन मिळेल पेपर 1 आणि पेपर 2. तुम्हाला ज्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचे तो पेपर असणार सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर असेल. रोल नंबर दिसेल, तुमचं मीडियम दिसेल, त्याच्यानंतर लँग्वेज दिसेल, ऑप्शनल लँग्वेज 2 दिसेल. पहिल्या याला तर ऑप्शनल सब्जेक्ट असत नाही, तो इथं असणार नाही. त्यानंतर तुमचा जो बी ऍक्सेप्ट आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. भरपूर मुलांचं म्हणणं आहे की आम्हाला गेल्या वेळेस असणार 82 मार्काला 5 दिलेलं होतं, पण यावेळेस असणार 82 मार्क असताना इलिजिबल दाखवत नाहीये. तर तो तुम्ही इथं असणारा आक्षेप मराठीमध्ये पूर्ण लिहून पण असणार पाठवू शकता. त्याच्यानंतर जसं मी असणार इथं मराठीमध्ये लिहून पाठवतो की मला असणारे उदाहरणादाखल बरं का, मला 82 मार्क किंवा 82 गुण असून सुद्धा पात्र दाखवत नाही, याचे कारण स्पष्ट करावे. त्याच्यानंतर तुम्ही इथं व्हेरीफाय पेपर 1 मार्क इथं सिलेक्ट करायचं आहे आणि पुढची स्टेप तुम्हाला इथं ₹50 मार्क व्हेरिफिकेशन फीज भरायची आहे. कशी भरायची आहे लगेच पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवतो. बघा, अशा पद्धतीचा असणारा पुढचा इंटरफेस असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देतील पेमेंट वगैरेचं, आणि पेमेंट केल्यानंतर तो तुमचा आक्षेप असणारा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे नोंद होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या निकालावर आक्षेप नोंदवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.